नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनिवार. मी निघाली आहे कांजूरला जायला. हा व्लॉग यायला थोडासा लेट होईल कारण ताईकडे येणं जाणं चालू आहे ना, त्याच्यामुळे पटकन एडिटिंग करून स्पीच द्यायला वेळ खरंच नाही भेटत आहे. तर मुलांना कालच ताईकडे ठेवून आलेली, अर्णवला आणि अन्वीला. कारण आज अमोल ऑफिसला गेलेले. काल सुट्टी घेतलेली त्यांनी. त्यांनी आज ऑफिसला गेलेत. तर मला बोलले, "तू कांजूरला जा ताईकडे, कारण उद्या कार्य आहे 12वं." तर ती तयारी सगळी करायची होती ना, म्हणून. तर कळवा स्टेशनला आली, तिकीट काढलं आणि कांजूरला आली मी. एस्केलेटरवरून निघालो आणि म्हणजे मी एकटीच होती. कांजूर ईस्टला बाहेरच शेअर ऑटो मिळते, ₹15 आहे. तिथून मच्छी मार्केट जायचं आणि तिथून थोडंसं एक 7-8 मिनटाचं डिस्टन्स आहे ताईकडे चालत जायला. तर इथे दुपारचं जेवण वगैरे झालं, थोडासा आराम केला आणि जेवढी तयारी करायची होती ना कार्याची, ती तयारी करायला सुरुवात केलेली. सामान तर ऑलरेडी आधीच आणलेलं. गावावरून आलेले ना, त्यांनी रामफळ आणलेलं. तर मुलांना रामफळ खूप आवडतं, म्हणून असं रामफळ कट करून सगळ्यांना देण्यात आलेलं आहे. आणि 7 प्रकारची कडधान्य किंवा मिक्स भाज्या वेगळ्या असं आमच्याकडे लागतं कार्याच्या वेळेस. तर पालेभाजी हे एका साईडला बंटीभाऊ कारले कापत होते, कारण कारलं ना मिक्स भाजीमध्ये सगळीच भाजी कडू होईल ना, म्हणून कारलं वेगळं कापवते. कोबी वेगळी कापलेली आहे, लाल भोपळा वेगळा कापलेला आहे आणि भेंडी ही एकत्र केली ना तर मग ती भाजी गिळगिळीत होईल, म्हणून भेंडी वेगळी भाजी करायची ठरवली, लाल भोपळा वेगळं करायचं ठरवलं आणि या सगळ्या भाज्या वेगळ्या करायच्या ठरवल्या. तर तांदळाची खीर लागते म्हणून गूळ आणि खोबरं पाहिजे. खोबऱ्याचं दूध टाकतात आई, त्याच्यामुळे खोबरं घेतलेलं आहे. आणि ह्या पालेभाज्या अमोल कट करत होते. हे गावावरून आणलेलं होतं. तर जे वाढीसाठी जेवण लागतं ना, त्याची ऑलमोस्ट तयारी आम्ही केलेली होती. तर इथे सकाळी बरोबर 4 वाजता सगळे उठले. 4:30 झालेले आहेत. अर्ध्यांची अंघोळ झालेली. लवकरच ब्राह्मण येणार होते 7:30ला, म्हणून असे 2 साईडला पाणी ठेवलेलं अंघोळीला. झटपट जसे उठतील तसे पटापट अंघोळ करून मोकळे होतील. तर ह्याच्यानंतरची व्हिडिओ मला करायला जमेल माहिती नाही. हे ब्राह्मणाची शिधा काढलेली होती. ब्राह्मणाला जे लागेल त्याची तयारी करून ऑलमोस्ट ठेवलेली होती. सगळं कार्य झाल्यानंतर आम्ही निघालो. तर हा मिनी व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.